आता आम्ही चाललो इस्कॉनला. सर्वांना हरे कृष्णा. आणि आता मी बस स्टँडला उभे ट्रेनमधून निघालो तर एवढे पाय दुखत आहेत, एवढं घाम फुटलंय. दृश्य बघा. ही जण वैशाली आहे, सगळे माझे फ्रेंड्स आहेत. आता आम्ही चाललोय इस्कॉनला. किती घाम फुटलेला आहे लास्टची. ही बघा वैशू, ईशा. गाईज बघा किती गर्दी आहे. ट्रेनमधून पण आली, एवढी धक्काबुक्की केली ना, शपथ. मला मी कृष्ण मंदिर दाखवेन. खूप गरम होतं आणि वाटतं बस देखो कितना धूप आहे. आता मी बसमधून उतरलो, आता आम्ही चाललो आमच्या मार्गाला. आम्हाला नक्की माहीतच नाही कुठे. ते देखो इस्कॉन. सर आले इस्कॉन. सर कैसा दर्शन लिया क्या आपने? सर समोर खतरनाक सीन झालेला आहे गाईस. आम्ही येत होतो, आमचं लक्षही नव्हतं आणि आम्हाला वाटलं काहीतरी हमशकल असेल सरांचा. समोर सर समोर आणि वैशाली अशी हाताडली. गाईस खूप ऊन आहे, उन्हाळ्यात निघूच नका. मी बोलते काय आता, मला एवढी चिडचिड होते ना, मरायचं ऊन आहे इकडे. चला तुम्हाला मी इस्कॉन टेम्पल दाखवते, एकदम सुंदर दिसतंय. देखो गाईस, श्री श्री राधा मोहन, श्री श्री राधा गोविंदा देवा मंदिर हाय. आम्ही तर आलो दर्शनाला, पण नेमकी सर इथेच कशी काय आम्हाला भेटले, म्हणजे काही समजत नाही. असं वाटतं का ना आम्ही मुद्दामून असं करतोय. म्हणजे कसं काय. गाइस मी ना चष्मा काढते, हवा टाइट हो गई है. गाइस लुक एट दिस. हे बघा गाइस, रामनवमी लवकरच येणार आहे गाईस. स्माइल करा. कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन, घामाघूम होऊन? आणि डेकोरेशन कसं वाटलं? एकदम भारी ना. बघा हेच डेकोरेशन. चला आतमध्ये जाऊ दर्शन. हरे कृष्णा हरे कृष्णा गाईस. हरे कृष्णा. मी फोटो काढत होते पण फोटो अलाउड नाही इकडे. तर पहिली मी खारघरला गेलेली ना गाईस, तिकडे सगळं अलाउड होतं, म्हणजे असं काही नव्हतं रिस्ट्रिक्शन. पण इकडे काय अलाउड नाही आहे. तर खूपच रूड बिहेवियर वाटलं मला. माझा तरी व्ह्यू होता, मग रूड बिहेवियर होता त्या आंटीचा. वैशीला तर डायरेक्ट ओरडली.
एक नंबर दर्शन झालेलं आहे. प्रतीक्षासाठी स्पेशली मी आलेली आणि आज माझा उपवास पण आहे तरी मी आली गाईस. ऊन खूप आहे, बोललेली मी खूप ऊन आहे तरी पण आलो हिच्यासाठी. मंदिरात नाही स्कूलमध्ये आलो असं फील होत आहे. खूपच म्हणजे फोटो पण नाही काढून देत, व्हिडिओ पण नाही काढून देत, काहीच नाही. मोबाईल पण रास तापलेला, मी पण रास तापलेली ना. आता ज्यूस पहिला थांबलेलो आहे गाईस आम्ही. उपवास घेऊन उपवास आहे ना मी गोळा. अरे काय करू, एवढा गरम होते, मला काय सुचतच नाही काय करावं. काय सुचत नाहीये? हा सुचत नाहीये काय? ते तुला गोळा खायचा होता ना? हा गोळ्यावाला नाही. आपण खाऊया. श्रुतीला नको. श्रुती तू ऊसाचा रस पण मस्त वाटलं गाईस, मस्त भजन केलं आम्ही. आता घामाघूम होणारी प्रतीक्षा कृष्ण भक्त ही ना गाईस व्हेजिटेरियन आहे, नॉनव्हेज सोडलंही नाही. कोणासाठी सोडलं? बाबूसाठी. हा हे घे. थँक्यू गाईस. या ज्यूस प्यायला. गाईस मला तर दाखवता पण येत नाही. लेफ्ट हँड मध्ये घे ना. कसं घेऊ असं? ती या साईडला आहे. तर गाईस दर्शन घेऊन निघालो आम्ही बस पकडायला. आता आम्ही चालू घरच्या मार्गाला. हो, हे आम्ही असं ऊन आहे म्हणून घेतलेलं आहे. हां संस्कारी घर, ती विवाहमधली पूनम नाही बाई, ही पूनम आहे. नाही व्हेजिटेरियन. ते दोघी गेल्या. ते कुठे गेले? अहो बाई, ते कुठे गेले? ते त्या पोचतील आता ते घरी. पोहोचतील. हो, अर्ध्या रस्त्याला पोहोचलेले. सगळे आम्हाला असे बघतात ना, इसको बोलते कॉन्फिडेन्स. तरी पण मी ट्रेनमध्ये एवढं काही घेतलं नाही गाईस, पण तरी पण थोडंसं ट्राय करते मी. बघू आता काय. आम्ही जाणार इथून ठाणा स्टेशनला. ही जाणार आहे ठाणा स्टेशनला. हो, एकटी नाही. आता आम्ही जाऊ ठाणा स्टेशनला, मग मी जाईन कल्याणला आणि ह्यावे जातील ऐरोलीला ना. मला लवकर बोलवलं आणि हे लोक लेट आले. म्हणजे मी लांब राहते, मी लवकर आले. सगळे बघते गली में ऐश्वर्या आली. ऐश्वर्या हे नाच करा. माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षित ही बघा, आमची माधुरी दीक्षित. कटरीना. सगळे आम्हाला असे बघतात ना जसं काय काही गुन्हा केला ना. काही आम्हाला सोडून पुढे गेलेले आहेत इथेच. ही बाई बघ, ही मधुरा मधुरा लद बघा. मधुरा लोक घेते गाईस इतनी डेरी. गाड्या हे देखो गाईस, गाडीवाला भी पी करे आणि भीतीने वाटते ते मोबाईल कोण नेणार आहे. कॉन्फिडन्स देखो इस बंदी का. मम्मीने सांगितलंय ट्रेनमध्ये जाताना मोबाईल बॅगेत ठेव. मी बॅगेत ठेवतच नाही, हातातच घेते मोबाईल. एवढा म्हणजे कॉन्फिडन्स आहे मला. इस्कॉनला जाऊन कॉन्फिडन्स आहे. इस्कॉनला जाऊन आत्मविश्वास वाढलेला आहे. आत्मविश्वास वाढलेला आहे गाईस. नाही मम्मी डॅडीने सांगून आलोय तसं करून, पण सरांना नव्हतं हां, सांगितलं. सरांना सर आम्हाला कधी सुट्टी देत नाही. आम्ही कारण की फार्मसिस्ट आहेत म्हणून सुट्टी आम्हाला कधीच सर नसते. म्हणजे ना कसं माहिती का, बाकीचे गेले नाही तरी काय बोलत आम्हाला पाडव्याला पण काही सुट्टी नव्हती हो. देत. आम्ही कन्व्हिन्स केलं का, आम्ही रिक्वेस्ट केलं. मग नंतर ते पोल असतं ना, ते सिलेक्ट करतात AB म्हणजे येस और नो वोटिंग. ते ठेवलेलं पोल आणि ते सिलेक्ट करायचं होतं. आमच्या मुले काही सुट्टी दिली पाडव्याला आणि ईदला पण आम्हाला सुट्टी नव्हती. क्या बोलेगी, हिची ईद होती.
ईशा खतरों के खिलाडी. गडगडत काळी ईशा. वैतागड ग हिला वैतागड. हिला यायचं होतं उन्हात मारायला. हा माझ्या बर्थडेला तर गेलो. मेला तर जास्त ऊन पडेल. अब तो मूवीचं काय. तर हा प्लॅन कधी झालेला कॅन्सल. येस नो कधी आमचा प्लॅन झालेला ना. आता आम्ही निघालोय रात्री 12ला पण आहे. 9ला फिक्स झालंय सकाळी. मी निघतच होती तर मला काय प्रतीक्षा काय बोलली का ईशा मला फोन नाही उचलत आहे. मी ईशाला कॉल केला. ईशा माझं पण नव्हती फोन उचलत. मी वैशालीला गेला. वैशालीचा फोन रिंगच नव्हता होत. मग प्रतीक्षा मला बोलली का 9:30ला का निघ. आणि मी कल्याण टू ठाणे इथे आली आणि यांना रस्ता माहीत नाही. याला त्याला विचारतोय बालकुम कुठे. फायनल कृष्णाने बोलवलं आणि आम्ही सुखात पोचलो इथे. राधे गाई. काय बाय घरी. आजपासून नो गुड नाईट नो गुड मॉर्निंग ओनली राधे. आणि तू काय बोलते. ओम साईराम. हा ओम साईराम. हा आवाज नाही. ही क्लास मध्ये किती भांडण करते जोरात पोरांची. नाही काय डायलॉग काय ईशा काय डायलॉग आहे ताईचा. मेरे को हजम नहीं होता ये. नहीं एक बार दिखा देंगी ना मैं मारती हूँ समझ ना. ये बोली मैं बोल के नहीं दिखाती. नाहीतर फ्लाइंग चप्पल आहे. त्यांना भांडायचं नाहीये. गरमी आई तिने माझी हिल घातली बघा कशी चालते. त्याच का खिला घातलाय. कसा फील येते मॉडल फिलिंग. चप्पल एक्सचेंज केली आम्ही आईच. ईशाने माझी खूप मदत केलेली आहे गाईस. हे कोणतं मंदिर आहे. इकडे आलो असतो मग काय ग वैशाली इथे आलो असतो ना. मग आलो मी लस्सी प्यायला. खूप गरम होतं म्हणून त्यामुळे आलो आम्ही नाश्ता करायला. गरम काले हो गए हम पुण्यात राहून. किती काले झाले. आता आम्ही जाणार घरी आता. आणि मी तर झोपेन आता घरी थकली मी. श्रुति के दिमाग का दही हो चुका है. अभी श्रुति ये दही नहीं लस्सी है. तुम्ही गरमी नको वाटते ते वडापाव काहीच नको वाटते. बस थंड पाणी द्या. बाय गाईज. हो हां लाईक सबस्क्राईब बोला ना. लाईक सबस्क्राईब करायला. हरे कृष्णा राधे. काय झालंय मी माझा अवतार बघू शकता पूर्ण काली झाली. एवढे म्हणजे एवढा ऊन आहे. आणि तुम्ही डॅडीनं बोलवलं आहे आणि हिलमध्ये मला चालता येणार नाही. त्यामुळे तर डॅडी कधी येतील. डॅडीने मी कधी कॉल केलेले मी ठाकूरलीला होती पण अजून काय आले नाही. तर बघू कधी येतील तर मी व्हिडिओ घेईन. मग सगळे मला असे बघतात ना पण काही नाही. आता ब्लॉगिंग करायचं बोललं तर नेहमी करायलाच लागेल मला. असा सगळ्यांना विचार करत असेल का मी डेली ब्लॉगिंग का नाही करत. मागचा कसा बघता डेली ब्लॉगिंग का नाही करत. कारण की माझा कॉलेज जो आहे तो ठाण्याला आहे म्हणजे कलव्याला आहे. तर त्यामुळे मी घरी नसते म्हणून ब्लॉगिंग करायला भेटत नाही. माझे एक्झाम्स पण चालू होतील आता. त्यामुळे जरा समज केलो गाईस तो समजे ना गाईस. सगळं मला बघताना आणि मला असं वाटतं सगळ्यांनी बघितलंच पाहिजे ब्लॉगिंग करताना. म्हणजे थोडासा कॉन्फिडन्स तरी असलंच पाहिजे ना.
मला तर वाटते डॅडी ट्रॅफिकमध्ये असते म्हणून येत नाही तर स्टेशनमध्ये गर्दी बघू शकता डेड होईल कोणाची. आता आले ट्रॅफिक लागलेली का डॅडी? भरपूर ट्रॉफिक येते स्टेशनला, गर्दी असते. मला वाटलं 2 व्हीलर घेऊन आलेत का? नाही ना, ऊन पडतोय म्हणून चला 4 व्हीलर घेऊन जाऊया. गाईज बघ किती ऊन आहे म्हणून मी डॅडीनं बोलवलं आणि इथून चालत जाऊन तिथे छाया टॉकीजला रिक्षा पकडायला लागेल म्हणून.